नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत की आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे. चला यावर जरा खोलवर विचार करूया. आपण बघितलं तर आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना आपण महत्त्व देतो, पण त्यातलं नेमकं एक सगळ्यात महत्त्वाचं ते काय असेल? चला तर मग एका अंतिम प्राधान्य चाचणीतून हेच शोधूया. जरा विचार करूया. जर आपल्याला सांगितलं की आयुष्यात फक्त आणि फक्त एकाच गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, तर आपण काय निवडू? आपली नोकरी असेल का? आपलं करिअर? हो, अर्थातच ते महत्त्वाचं आहे, पण तेच सगळं काही असू शकतं का? बरं मग, आपल्या बँक अकाउंटमधले पैसे, आर्थिक स्थैर्य, पैसा तर लागतोच नाही का, पण तोच का सगळ्यात महत्त्वाचा? मग कदाचित आपलं कुटुंब? हो, आपली माणसं आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची असतात, यात काहीच शंका नाही. पण या सगळ्याच्याही मुळाशी, या सगळ्याला अर्थ देणारी अजून एक गोष्ट आहे, आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिवंत आहोत. बस, कारण आपण जिवंत आहोत म्हणूनच नोकरीला, पैशाला आणि कुटुंबाला काहीतरी अर्थ आहे. हेच ते मूळ सत्य आहे. आणि एकदा का हे सत्य आपल्या लक्षात आलं की मग वेळेचं महत्त्व सुद्धा आपोआपच कळायला लागतं. चला तर मग याच आयुष्याच्या टिकटिक करणाऱ्या घड्याळाबद्दल बोलूया. हा आकडा बघा, 2.5 लाख. माहिती आहे हा कसला आकडा आहे? जगभरात दररोज साधारणपणे इतक्या लोकांचा नैसर्गिक मृत्यू होतो. हे एक असं सत्य आहे जे आपल्याला आठवण करून देतं की आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा आपण घड्याळाचे काटे पुढे जाताना बघतो ना, तेव्हा फक्त वेळ पुढे सरकत नसते, तर आपलं आयुष्यही सरत असतं. प्रत्येक सेकंद म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अंश आहे जो निघून जातोय. हे एक वाक्य आहे जे खरंच विचार करायला भाग पाडतं. कितीतरी लोक रस्त्यावर असे चालतात जणू काही ते त्यांच्या कबरीसाठी तयारी करत आहेत. म्हणजे काय, तर ते जिवंत आहेत याची त्यांना जाणीवच नसते. मृत्यूसाठी तयारी करण्याची काही गरज नाहीये, तो तर येणारच आहे. खरी गरज आहे ती जिवंतपणाचा सराव करण्याची. मग प्रश्न येतो की या जिवंतपणाचा उत्सव साजरा कसा करायचा? चला, त्यासाठीच एक खूप सोपा आणि मस्त उपाय बघूया. याला म्हणूया सकाळची 2 स्मित दिनचर्या. हे खूप सोपं आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या काय करायचं? पहिलं, तपासा, मी जिवंत आहे का? हो. मग स्वतःला एक मोठं स्माईल द्या. मग दुसरं, तपासा, माझी जवळची माणसं जिवंत आहेत का? हो. मग त्यासाठी अजून एक मोठं स्माईल द्या. दिवसाची सुरुवात करायला यापेक्षा सुंदर मार्ग कोणता असू शकतो, बरोबर ना? आणि फक्त सकाळीच नाही तर दिवसभरही जाणीव ठेवण्यासाठी एक मस्त ट्रिक आहे. याचं नाव आहे द स्टिल ऑन चेक. म्हणजे काय, तर जेव्हा कधी आपण वेळ बघू तेव्हा फक्त स्वतःला आठवण करून द्यायची की अरे वा, मी अजूनही जिवंत आहे, आणि एक छोटंसं हसू द्यायचं. ही छोटीशी गोष्ट आपल्या वागण्यात खूप मोठा बदल घडवू शकते. आणि जेव्हा आपण असं जगायला लागतो ना, तेव्हा आपण फक्त दिवस ढकलत नाही, तर आपण उत्साहाने जगायला लागतो. चला, हा प्रवास कसा असतो तेच आता समजून घेऊया. एका आंब्याचं झाडाचं उदाहरण घेऊया. समजा एक झाड कसं तरी जगतंय, त्याला गोड आंबे यावेत म्हणून आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. पण जे झाड आतून पूर्णपणे बहरलेलं आहे ते आपोआपच गोड फळं देतं. माणसाचं पण तसंच आहे. जो माणूस अर्धवट जगतोय ना, त्याला चांगलं वागायला, प्रेम करायला शिकवावं लागतं. पण याउलट जो माणूस पूर्ण उत्साहाने भरभरून जगतोय, त्याच्यातून प्रेम, आनंद, चांगुलपणा हे सगळं नैसर्गिकरित्या बाहेर पडतं. उत्साह म्हणजे काहीतरी खूप अवघड गोष्ट नाहीये. ती पूर्णपणे जिवंत असण्याची एक नैसर्गिक अवस्था आहे. आणि यामुळेच यशाची आपली व्याख्या काय आहे यावर सुद्धा आपल्याला पुन्हा विचार करावा लागतो. चला तर मग आपल्या शेवटच्या भागाकडे जाऊया. आपण अनेकदा यशाचा संबंध कशाशी लावतो? माउंट एव्हरेस्ट सर करणं, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनणं किंवा एखादा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणं. पण या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अनेक बाह्य घटकांवर अवलंबून असतात. त्या पूर्ण होतीलच याची काही गॅरंटी नसते. पण एक गोष्ट अशी आहे जी 100% आपल्या हातात आहे, आणि ते म्हणजे एक आनंदी माणूस म्हणून इथे जगणं. बाहेर जगात काहीही घडत असो, आतून आनंदी राहणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हेच खरं यश आहे जे कोणीही मिळवू शकतं. तर मग आता पुढच्या वेळी कोणी विचारलं की आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर आपलं उत्तर काय असेल? जरा विचार करा. आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती असू शकते?